VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मिलिंद दादा नमस्कार. नमस्कार दादा. आपण आधी आद्य शंकराचार्य यांचे अनेक एपिसोड केले. हो. त्यामध्ये माया हा शब्द सतत येत होता. हो. तर माया याचा नेमका अर्थ काय? शंकराचार्यांच्या माया पंचकम मध्ये त्याचं संपूर्ण वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की माया ही तुम्ही एक्सप्लेनच करू शकत नाही. त्याच्याबद्दल सांगितलं तरी शेवटी माया काय हे आपल्याला कळू शकत नाही. तरी मायेची व्याख्या अशी आहे की जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे अशी दृढ श्रद्धा किंवा विश्वास मनामध्ये निर्माण करते ती शक्ती म्हणजे माया. मायेचे अनेक रूप आहेत. प्रकृती म्हणजे माया आहे आणि प्रकृती आणि पुरुष अशी जोडी आहे ती, जशी शिव आणि पार्वती ही जोडी आहे. तर मूळ शक्ती जी आहे तिला आपण आदिशक्ती म्हटलं आणि ती आदिशक्ती म्हणजेच पार्वती. पार्वती आहे म्हणजे शिव आहे आणि शिवशक्ती अशाच जोडीच्या माध्यमातून हे संपूर्ण जगत किंवा ही सगळी माया आहे त्याची निर्मिती होत असते. तर माया म्हणजे आपण म्हणतो की भौतिक जगत अस्तित्वात आहे आणि खरं आहे अशी जी मनाची आपल्या धारणा निर्माण होते ती धारणा निर्माण करणारी शक्ती म्हणजे माया. म्हणजे पार्वती असेल तर शिव पार्वती अशी ती जोडी आहे. आणि शिवाचं महत्व नाथ संप्रदायामध्ये तर खूपच आहे. तर त्यांच्या कथेबद्दल काही सांगाल का? हो, नक्की सांगतो. नाथ संप्रदायाचं मूळ पुरुष म्हणजे शिव. तर शिवाची आराधना, शिवाची साधना, शिवाची पूजा म्हणजेच नाथ संप्रदाय असं आपल्याला म्हणता येईल. आपल्या सगळ्यांना ही कथा थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती असेल. शिवाला पार्वतीने एकदा विश्वाचं रहस्य काय आहे ते विचारलं. तर कोणालाही ऐकू येऊ नये किंवा कळू नये म्हणून शिवानी पार्वतीला एकांत असलेल्या ठिकाणी नेलं, नदीच्या काठी, आणि विश्वाचं सगळं रहस्य त्यांनी सांगायला सुरुवात केली. ते ऐकता ऐकता पार्वतीला झोप लागली. तर त्या पाण्यामध्ये नदीच्या एका माशाच्या गर्भामध्ये, पोटामध्ये एक बालक होता आणि तो हे सगळं विश्वाचं रहस्य ऐकत होता. अत्यंत तेजस्वी असा तो बालक होता आणि तो सगळं ऐकत होता. आणि त्याला लक्षात आलं की आता पार्वती माता जर झोपलेली आहे हे शिवाला कळलं तर उरलेलं रहस्य जे राहिलेलं आहे, संपत आलेलं आहे, ते तो सांगणं बंद करेल. म्हणून शिवाच्या प्रत्येक वाक्याला जसं पार्वती माता हुंकार भरत होती, होकार भरत होती, ते सगळं तो बालक त्या मत्स्येच्या पोटातनं देत होता. संपूर्ण रहस्य सांगून झालं आणि शिवाला लक्षात आलं की पार्वती झोपलेली आहे. मग त्याला कळलं की तो बालक जो आहे माशाच्या पोटामधला तो हे सगळं करतो आहे. म्हणून शिवानी त्याला शाप दिला की विश्वाचं रहस्य जेव्हा तुला गरज पडेल त्यावेळेला तू विसरून जाशील पुढे. पण त्याचं ते ऐकणं, ते समजून घेणं आणि तो बालक किती तेजस्वी आहे हे शिवाला लक्षात आल्यामुळे त्यांनी त्याला हाही वर दिला की मी स्वतः अवतार घेऊन तुला येऊन मदत करेन पृथ्वीवरती. आणि ते दोघ जण अंतर्धान पावले. पुढे ती फार इंटरेस्टिंग कथा आहे की शिव पार्वतीच्या कथांमध्ये असे अनेक जे टर्न्स येतात. तसं एकदा पार्वतीला थोडासा अहंकार झाला आणि ती शिवाला म्हणाली की हे नाथ, तुम्ही जिथे जिथे आहात तिथे तिथे मी आहेच, माझ्याशिवाय तुमचं अस्तित्व नाहीये, माझ्याशिवाय तुमची सत्ता राहू शकत नाही. कारण तुम्ही जर विष्णू असाल तर मी लक्ष्मीच्या रूपात आहे, तुम्ही जर महेश्वर असाल तर मी महेश्वरी आहे, तुम्ही जर काल रूपामध्ये असाल तर मी काली रूपामध्ये आहे, तुम्ही भैरव असाल तर मी भैरवी रूपात आहे, तुम्ही ब्रह्मा असाल तर मी सावित्री आहे, तुम्ही इंद्र असाल तर मी इंद्राणी आहे, तुम्ही पुरुष असाल तर मी प्रकृती आहे, तुम्ही ब्रह्म असाल तर मी माया आहे. म्हणजे माझ्याशिवाय तुमचं अस्तित्व नाहीच आहे. मी नसेन तर तुम्ही हा सगळा कारभार आणि हा विश्वाचा पसारा आहे तो चालवू शकत नाही. त्याच्यावर भगवान शिव जे होते ते हसले आणि म्हणाले की हे पार्वती, जिथे जिथे तू आहेस तिथे मी अवश्य आहेच, पण जिथे जिथे मी आहे तिथे तू असायलाच पाहिजे असं कसं म्हणतेस? त्याच्यावर पार्वती म्हटली, पण असं कसं? तुम्ही मला उदाहरण
म्हणून समजून सांगा. तर ते म्हणले बघ, जिथे जिथे घट आहे म्हणजे घडा आहे तिथे माती नक्कीच आहे, कारण घडा मातीचाच बनतो. पण जिथे माती आहे तिथे घडा असायलाच पाहिजे याची काय आवश्यकता नाही. पार्वतीला ते तत्वज्ञान जे होतं ते समजलं, पण ते पूर्णत्वानी समजायला पाहिजे म्हणून शिवानी आपल्या आत्मबलाने स्वतःचे 2 भाग केले. एक रूप जे आहे ते महादेव या रूपामध्ये राहिलं आणि एक जे रूप होतं ते म्हणजे गोरक्षनाथांचं रूप. एकदा पार्वतीला ते एका पर्वतावरती घेऊन फिरायला गेले आणि लांबून अतिशय झगमगत असलेला सूर्याचा सोनेरी प्रकाश पार्वती मातेला दिसला आणि ती शिवाला म्हणाली की हा कुठला सोनेरी प्रकाश एवढा प्रचंड प्रमाणात चमकताना दिसतो आहे. तर शिव पार्वतीला घेऊन त्या प्रकाशाच्या जवळ गेले आणि म्हणाले की तूच बघ. तर तिथे एक अत्यंत तेजस्वी असा योगी साधनेमध्ये रममाण असलेला त्यांना दिसला. तर पार्वतीने ते तेज बघितलं आणि तिने त्यांना नमस्कार केला, त्यांची पूजा केली तिथे आणि त्यांना विचारलं की हे कोण आहेत. शिवानी सांगितलं की हा माझ्याच 2 भागातला एक भाग आहे, अवतार म्हणून मीच निर्माण केलेला आहे आणि जगामध्ये अध्यात्म आणि आत्मज्ञान, वेगवेगळ्या क्रिया, योग यांच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहोचवून त्याला आपल्या उत्थानापर्यंत घेऊन जाण्यासाठी म्हणून हा अवतार घेतलेला आहे. हा 4ही युगामध्ये कायम असणार आहे आणि जगाला तो दिशादर्शक म्हणून काम करणार आहे. पार्वतीने त्यांची परीक्षा घेण्यासाठी गोरक्षनाथांच्या आजूबाजूला सगळ्या मायाची निर्मिती केली. वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे सुंदर फुलं, झाडं आणि मोहून टाकणाऱ्या गोष्टी निर्माण करून ठेवल्या. पण कुठल्याही गोष्टींमुळे तो योगी ढळला नाही, चढला नाही. आणि तेव्हा पार्वतीला लक्षात आलं की खरंच आहे की शिव आहे म्हणून मायेचं अस्तित्व आहे. माया असली तरी शिवाला त्यांनी काही फरक पडत नाही. तर ही कथा अतिशय प्रचलित आहे. वा, फारच छान कथा होती. दादा, तुम्हाला जशी नाथांनी अनेक गाणी दिली तसे खूप चांगले विचार तुमच्या मनात उमटतात. तुम्ही ते 1 लायनर म्हणून लिहून पण ठेवलेले, तर ते पण किती सुंदर आहेत. खरंय. तर त्यातला आम्हाला एखादा म्हणजे स्पष्टीकरणासकट सांगा. अनेक वेळेला असं होतं की कुठेतरी बसलेलो असतो किंवा काहीतरी काम करत असतो, चक्क व्यायाम करताना, चालताना अचानक आतमध्ये एखादी आकाशवाणी व्हावी तसा तो विचार आतमध्ये येतो, प्रकाशित होतो. इतक्या कमी शब्दामध्ये इतकं गहन तत्वज्ञान ते फक्त नाथच देऊ शकतात. अनेक 1 लायनर्स आहेत, म्हणजे डोंट ऍब्सॉर्ब, जस्ट ऑब्झर्व किंवा डोंट ट्राय टू प्रूव्ह युअर सेल्फ, ट्राय टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ, अशा खूप प्रॅक्टिकली वापरण्याच्या गोष्टी आहेत त्या 1 लायनर मध्ये येतात. पण मग ते तुम्हाला कोणत्याही भाषेत येतात का? हिंदी किंवा इंग्लिश वगैरे? हिंदीमध्ये मॅक्सिमम येत असतात, कधी इंग्लिशमध्ये पण येतात. तर अनेक ज्या 1 लायनर्स आहेत त्यातली एक 1 लायनर मी तुम्हाला आता सांगतो की ती किती सुंदर आहे, प्रॅक्टिकली समजून घेण्यासारखी. सतत मनामध्ये ठेवली आपण त्याची जागृती आपलं उत्थान होण्यासाठी, तर आपल्याला त्याचा फायदा आहेच, पण भौतिक जगामध्ये जगण्यासाठी सुद्धा ते आपल्याला सुसह्य करत असतं. तर नाथांनी सांगितलेली 1 लायनर अशी आहे, जीवन की विडंबना ये है कि जिसके पीछे हम भागते रहते हैं वो हमसे दूर भागता रहता है और हम जिससे दूर भागते रहते हैं वो हमारे पीछे भागता रहता है. म्हणजे आपण ज्याच्या मागे पळत असतो ते आपल्यापासून दूर पळत असतं आणि ज्याच्यापासून आपल्याला दूर पळायचं असतं ते आपल्या मागे पळत असतं. ही संकल्पना सुख आणि दुःख यांच्याशी जोडलेली आहे. तर आपण सुखाच्या मागे पळत असतो आणि सुख आपल्यापासून कायम 2 हात अंतरावरती दिसत असतं. आपल्याला अगदी हाताशी येईल आणि ते आपण पकडून ठेवू असं म्हणेपर्यंत ते आपल्यापासून दूर पळत असतं. आणि म्हणून माणूस कायम सुखाच्या पाठीमागे पळत असतो आणि ते त्याच्या अंतिम क्षणापर्यंत 2 हात दूरच असतं ते, आणि ते कधी हाताला लागत नाही. हाताला लागलं असं वाटेपर्यंत ते हातातनं निसटून जातं. आणि दुःख आपल्याला नको म्हणून दुःखापासून आपण दूर पळत असतो. तर दुःख सतत आपला पाठलाग करत असतं आणि आपण त्याच्यापासून घाबरून लांब पळत असतो. तर तेही आपल्यापासून फक्त 2 हात लांब असतं पाठीमागे आणि सुख 2 हात पुढे असतं. तर हा जो पळापळीचा भाग आहे त्याच्यातून शांतपणे थांबणे आणि जे घडणार आहे, जे होणार आहे आयुष्यामध्ये ते ऍक्सेप्ट करणे, ही संकल्पना आध्यात्मिक आहे. याच्यामध्ये कृपा आपल्याला, आपण जे साधना करत असू, आपले गुरु असतील, नाथांना आपण समर्पित असू, तर ते जे काही करतील
चांगलं होत असेल तर ती त्यांची कृपा, आणि जर वाईट काही घडत असेल तर ती त्यांची इच्छा. हा आध्यात्मिक भाग जर डोक्यात सतत ठेवला तर आपण टेन्शन मुक्त होऊ. है ना. मला असं वाटतं की जगण्यामध्ये जो स्ट्रेस आजकाल येतो तो सुखाच्या मागे पळण्यात आणि दुःखाला भिवून पुढे पळण्यात असा असावा, नाही का? हो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला ही शिकवण मिळते. आध्यात्मिक असण्यासाठी तुम्हाला केशरी कपडे घालून किंवा संन्यास घेऊन जंगलामध्ये जायची, सगळ्यांना सगळं सोडून जायची गरज नाहीये. वैराग्य किंवा संन्यस्त ही वृत्ती असते. ती वृत्ती येण्यासाठी आतमध्ये ज्ञान आपल्या मनामध्ये जागृत व्हायला पाहिजे. ते ज्ञान इतक्या सोप्या पद्धतीने की सुखाच्या मागे पळू नका आणि दुःखापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करू नका, आणि जे आहे ते ऍक्सेप्ट करा, आणि कृपा आणि इच्छा या 2 गोष्टी आहेत हे डोक्यात ठेवून समर्पित भावनेने संपूर्ण जीवन आनंदाने जगा. वा, फारच छान आहे. आणि किती सोप्या पद्धतीने, म्हणजे कोणालाही समजेल अशा भाषेत नाथांनी सांगितलेलं. हो. वा. श्रोते हो, तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. तर श्रोते हो, मला वाटतं आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, युट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन. VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.